सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या मेडिटेशन सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, गुड नमस्कार. मॉर्निंग स्वामी हो. गुड मॉर्निंग आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. नमस्ते. सो 2 दिवस गॅप झाला. 2 दिवसात आय होप की तुम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवली असेल. चालू होती ना प्रॅक्टिस? नाही. तुम्ही समोर राहिला का मॅडम तेव्हाच होता आमचं, हे ना? नाही केली प्रॅक्टिस? चला हरकत नाही. तर आजचं आपलं पॉवरफुल मेडिटेशन आहे, त्याचं नाव आहे कॉर्ड कटिंग मेडिटेशन. तर नावावरनं तुम्हाला काय अंदाज आला की नेमकं काय असेल हे? कोणी सांगू शकता? कॉर्ड कटिंग म्हणजे काय? कॉर्ड म्हणजे दोरी म्हणूयात आपण. दोरी तोडायची आज आपल्याला. शब्दाचा अर्थ घेतला तर असंच काही आहे. पण जी दोरी आहे ती अशा लोकांसोबत जोडलेली असते जे की त्रासदायक असतं आपल्या लाईफमध्ये. तर ते कटिंग आपल्याला आज करायचं. आपण बघूयात की नेमकं कॉर्ड कटिंग म्हणजे काय असतं. ऍक्च्युली हे हिलिंग पण आहे आणि मेडिटेशन पण आहे. ठीक आहे. तर आज आपण एक शक्तिशाली आणि जीवन बदलणारे मेडिटेशन अनुभवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट समजून घेऊयात की नेमकं कॉर्ड म्हणजे काय असतं. तर बघा, आपण ज्या व्यक्तींशी, घटनांशी, आठवणींशी आणि काही ठिकाणांशी किंवा एखादी भावनिक गोष्टीशी नकळतपणे जोडले गेलेले असतो. तर त्या प्रत्येक एक अदृश्य ऊर्जात्मक बंध जो तयार होतो, तर या बंधाला किंवा या एनर्जीला आपण कॉर्ड म्हणतो. एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटलेत, काहीतरी तुमचं बोलणं वगैरे झालं, त्यात काही गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या किंवा वाईट वाटल्या. तर तुमच्यामध्ये जो बंध जुळला जातो, म्हणजे बघा तुम्ही एखादी अशी घटना असते तिला अनेक वर्ष होऊन जातात, पण तरी तुम्हाला ती आठवते. ती सुखद असू शकते किंवा दुःखद असू शकते. एखादी चांगली गोष्ट आहे, अनोळखी व्यक्ती जरी आहेत किंवा ओळखीची आहेत, पण ती गोष्ट जर आठवली तर तुम्हाला तो व्यक्ती आठवतो, तो प्रसंग किंवा ते क्षण आठवतात. बरोबर की नाही? मग ते क्षण चांगले किंवा वाईट दोघं प्रकारचे असतात. तर आपल्याला जे चांगले आहेत ते तसेच राहू द्यायचे किंवा जे वाईट आहेत तर त्या प्रसंगाशी जोडलेले ती नॉड फक्त आपल्याला कट करायची असते. असं नाही की त्या व्यक्तीशी नातं तोडायचं आपल्याला, फक्त जे त्रासदायक बंध असतात तर ते तोडायचे असतात. उदाहरणार्थ बघूयात आपण की घटना 5 वर्षापूर्वीची आहे. ती व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात नाहीये. पण तिची आठवण आली किंवा काही गोष्टी आठवल्या तर अजूनही मनामध्ये राग येतो. असेल प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे क्षण. दुःख होते, त्यानंतर मन अस्वस्थ होते. म्हणजेच त्या व्यक्तीच्या ऊर्जात्मक कॉर्ड अजूनही तुमच्यासोबत जोडलेले आहेत. आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी? येस ऑर नो उत्तर द्यायचं आहे. इथे आपलं सेशन मध्ये कम्युनिकेशन पण गरजेचं आहे. ठीक आहे. येस, बोला. काय वाटतं गवांडे मॅडम, बरोबर आहे हे? खूप जण आहेत मॅडम असे. येस, रिपीट करा तुमचं बोलणं. जरा नेटवर्क इश्यू आहे का? माझा आवाज येतोय व्यवस्थित? राजेश मॅम, माझा आवाज व्यवस्थित येतोय? अडकत नाही ना? ओके, हा. हो. काही प्रश्न विचारते तर माईक ऑन करून बोलत चला. सगळ्यांनाच सांगते. जर मलाही वाटलं शिकवण्यासारखं वाटतं, नाहीतर असं वाटतं मी कीर्तन करते का काय. ते बुवाचं भजन कीर्तन असतं ना तसं. ठीक आहे. तर बघूयात आपण ह्या व्यक्तींशी ऊर्जात्मक कॉर्ड अजूनही जोडलेले आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या व्यक्तीशी कशा असू शकतात आपण बघूयात की जसं की एक्स पार्टनर असेल,
हजबंड वाईफ असेल किंवा पॅरेंट्स, फ्रेंड, बॉस, रिलेटिव्ह, एखादी मृत व्यक्ती, जुने घर, जुनी नोकरी, पैसा, भीती, अपराधीपणा, दुःख, राग, अपयश आणि स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार या सगळ्यांसोबत या कॉर्ड आपल्या जोडलेले असतात. ठीक आहे. तर कॉर्ड कटिंग म्हणजे नातं तोडणं असा याचा अर्थ नसतो. याचा अर्थ फक्त असा असतो की ही खूप कॉर्ड कटिंग म्हणजे बघा त्या व्यक्तीला सोडून देणं असं नाही होत. तर काय असतं की त्याच्यासोबत असलेला तिरस्कार, त्यानंतर तिरस्कार करणे नाही. म्हणजे एक एक्झाम्पल बघत की आपण तो व्यक्ती आहे तसा त्या ठिकाणी राहणार आहे, फक्त त्याच्यासोबतचा तिरस्कार आपला कमी होणार किंवा तो दूर जाईल असं नाहीये. तो आहे त्या ठिकाणी राहणार, पण तो द्वेष कमी होईल, दुःख सोडलं जाईल त्याबद्दलचं जे काही जोडलेलं आहे त्याच्याशी संबंधित. त्यानंतर त्याच्याबद्दल जो राग असेल तो राग कमी होईल आणि जे भावनिक दडपण आपल्या मनावरती असतं तर ते दडपण कमी होतं. ठीक आहे. आणि जी पण काही चांगली ऊर्जा आहे ती आपल्याला परत मिळते. जसं की आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं की इनर चाइल्ड मेडिटेशन मध्ये आपण बघितलं होतं की जे मुलं असतात, लहान मुलं भांडतात, 5 मिनिटांनी पुन्हा खेळायला लागतात, है की नाही. ते भूतकाळ पकडून ठेवत नाहीत, ते वर्तमानात जगतात. तर आपण मोठं झाल्यावर काय करतो, जुन्या घटना पकडून ठेवत असतो, काही पण असू देत, कोणासोबतचं पण असू देत. तर त्याने काय होतं की मन जड होतं आणि आपल्यालाच त्रास होत असतो आणि आपली ऊर्जा कमी होत जाते. फक्त मेडिकल इश्यूनेच विकनेस किंवा अशक्तपणा जाणवत नाही, तर या सगळ्या गोष्टीने देखील विकनेस, अशक्तपणा जाणवतो, एनर्जी लॉस होत राहते. कारण की आपली ऊर्जा नको त्या ठिकाणी जात असते. ऊर्जेचा प्रवाह असतो आपल्यामधनं, ही ऊर्जा निघत असते आणि ती इतरत्र जात असते. तुम्हाला एक पुढे मी इमेज दाखवते, त्यामधनं तुम्हाला क्लिअर होईल की ऊर्जा कशी कनेक्ट होत असते. ठीक आहे. तर कॉर्ड कटिंगची गरज कधी असते, जर तुम्हाला वाटत आहे की मी खूप ओव्हर थिंकिंग करत आहे. आता हा प्रत्येक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. जर तुम्हाला वाटत आहे की मी खूप ओव्हर थिंकिंग करत आहे तर तुम्हाला गरज आहे. त्यानंतर भूतकाळ विसरता येत नसेल तर तुम्हाला याची गरज आहे. काही लोक मनातनं जातच नाही, किती काही करू देत. ठीक आहे. तर यासाठी पण तुम्ही हे करू शकता. त्यानंतर स्वतःवरती प्रेम कमी झालं आहे, स्वतःला व्हॅल्यूच नाहीये, तर तुम्ही हे मेडिटेशन करू शकतात. त्यानंतर सतत भावनिक थकवा जाणवतोय, सगळं काही चांगलं असूनही एक वेगळंच एकटेपणा किंवा भावनिक खचल्यासारखं जाणवतं, चार चौघात राहून एकट्या असण्याची भावना मनामध्ये येत असेल तर तुम्हाला या मेडिटेशनची गरज आहे. त्याच्यानंतर एकटे असताना खूप रडत असणार किंवा नकळत डोळ्यातनं अश्रू येत असतील तर नक्कीच तुमच्या कॉर्ड चुकीच्या लोकांसोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर आत्मविश्वास कमी झालाय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला याची गरज आहे. त्यानंतर वरील सगळे प्रॉब्लेम आहेत तुमच्यामध्ये, याचा अर्थ काय, तर तुमच्या कॉर्ड ही चुकीच्या लोकांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर कॉर्ड कटिंगचे काय काय फायदे आपल्याला होतील. कॉर्ड कटिंगमुळे काय होतं की मन हलकं होतं, भावनिक हिलिंग आपल्याला आतून मिळत असते. ह्या मेडिटेशन सत्रामधनं आपण मेडिटेशन तर करणारच आहोत, बट तुमचं एक इनर हिलिंग पण याने होणार आहे. ठीक आहे. नकारात्मक ऊर्जा दूर होतात, नवीन संधी आकर्षक आपल्याकडे होत असतात. कारण की जेव्हा आपण हलके असतो आपल्याकडे निगेटिव्ह गोष्टीच खूप भरल्या, तर चांगल्या गोष्टींसाठी जागा कुठे राहणार ना. म्हणून प्रत्येक मेडिटेशन मध्ये किंवा प्रत्येक हिलिंग मध्ये आपण काय करतो की कुठल्याही गोष्टीची संबंधित निगेटिव्हिटी आपण काढून घेतो. म्हणजे काय होतं की आपल्याकडे जागा निर्माण होते. जसं की कपाटामध्ये जुने कपडे भरून पडलेत, ते जुने कपडे काढत नाही तोपर्यंत नवीन कपड्यांना जागा होणार नाही. तसं याचं असतं. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह गोष्टी काढल्या तर आपोआप चांगल्या संधी तुमच्याकडे आकर्षित होतात. त्यानंतर तुमची झोप सुधारते, आत्मविश्वास वाढतो, आनंद वाढतो, सकारात्मक तर तुम्हाला वाढत असते आणि स्वतःवरती प्रेम पण तुमचं वाढतं. ठीक आहे. तर तुम्हाला आता एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. कागद आणि पेन पटकन काढायचं आणि सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचा आहे. मोबाईल समोर ठेवून द्या, म्हणजे तुम्ही सगळ्यात पूर्ण व्यवस्थित दिसाल अशा पद्धतीने मोबाईल ठेवायचा असतो. तुमचं कपाळ दिसतं, तुमचे फॅन दिसतात.
असं नाही करायचं. मोबाईल समोर ठेवा. तुम्ही पूर्ण मला दिसले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला ऊर्जा प्रॉपर पाठवता येते. कॅमेरा ऑन करायचा सगळ्यांनी. सुजाता गवांडे मॅडम, गायत्री कुमार, रेश्मा, सविता, सुशीला मॅडम, स्मिता पाटील मॅडम, अर्चना कुकडे. मॅडम मी बाहेर आहे. बरं, मेडिटेशन करणार आहात का मॅडम? करते जरा थोडं चालतीये, तिथे बसते नंतर 5 मिनिटात. हा, कारण की मग मेडिटेशन करताना आपण केलं पाहिजे. फक्त ऐकण्यात मजा नाही ना. बाकी कशा आहात नाही तुम्ही? नाही, मी बसते कुठेतरी. एक हम्म, 5 मिनिटं लागतील. घरी आल्यात का? हा, हो. घरी आल्यात का? आले घरी मॅडम. आले तुम्ही? ओके, हा. हो हो, घरी आले. तर तुम्हाला कागदावरती काय लिहायचंय हे टॉपिक लिहून टाका पहिला. मला कोणती भावना सोडायची आहे. वरती नाव द्या, मला कोणती भावना सोडायची आहे, आणि तिथे 4 ते 5 ओळी सोडून द्या खाली. ऍक्टिव्हिटी प्रत्येकाने करायची आहे. मला कोणती भावना सोडायची आहे, तुमचं तुम्ही लिहायचंय. गणेश सर बोला, काय तुम्हाला तुम्हाला माहिती ना तुम्हाला कुठली भावना सोडायची आहे. त्यानंतर पुढचं असेल की कोणत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला त्रास सोडायचा आहे, तर त्या व्यक्तींचे नावं तिथे लिहायचेत. मोबाईल समोर ठेवून द्या गणेश सर. हा, म्हणजे व्यवस्थित तुम्ही दिसाल. बाकी लोक कसे बसलेत ना. करा, ऍक्टिव्हिटी करा ना गणेश सर. ऍक्टिव्हिटी केल्याशिवाय मेडिटेशन कसं होणार? त्यानंतरचा पुढचा टॉपिक तुम्हाला लिहायचा की माझ्या आयुष्यातील कोणता अध्याय आता मला पूर्ण बंद करायचा आहे. जे रिपीटेड पॅटर्न होत असतील, तुमचा आळस असेल, सारखं निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देणं, निगेटिव्ह लोकांचा जास्त माझ्या विचार करणं. आयुष्यात त्याला राईट डाऊन करून झालं असेल तर तो कागद फोल्ड करून बाजूला ठेवायचा आहे. आणि मेडिटेशन नंतर हा जाळून टाकायचा कागद. चला, तुमचं हे हिलिंग होण्यासाठी मी एंजल तुम्हाला पाठवते आहे. थोडा वेळ फक्त डोळे बंद करून शांत बसायचे. दोघं हात नमस्कार स्थितीत ठेवायचे. स्वतःचे आभार मानायचे, आपलं नाव घ्यायचंय.
आपल्या ईश्वर गुरु आराध्य दैवत यांचं नाव घ्यायचंय. दिव्य एंजल्सचे आभार मानायचे आहेत. असं बोला की हे एंजल्स मी तुमची आभारी आहे. कृपया आत्ता माझी मदत करा. कृपया आत्ता माझी मदत करा. कृपया आत्ता माझी मदत करा. माझी जी काही ही कॉर्ड कटिंगची हिलिंग होत आहे ती यशस्वीरित्या होण्यासाठी कृपया आत्ता माझी मदत करा. तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगायचं एंजलला. मी आशा सोनवणे नाशिकेतून आहे. आत्ता कृपया या ठिकाणी माझी मदत करा. असं बोलायचं तुमचं नाव घेऊन. ओके चला. तुम्हाला एक इमेज दाखवते मी. आता हळूवार डोळे उघडायचे. एंजलला थँक्यू बोलायचं. थँक्यू एंजल. थँक्यू एंजल. थँक्यू एंजल. तर बघा या ईमेल मध्ये तुम्हाला दिसेल की कॉर्ड कसे जॉईन होतात किंवा तुम्हाला एक ग्रुपमध्ये पण मी आता इमेज पाठवली होती. तर ही ऊर्जामय कॉर्ड कनेक्ट असते. विचार म्हणजे ही देखील एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेच्या रूपात जोडले गेलेल्या प्रत्येक गोष्टी ही आपण कॉर्डच्या स्वरूपात बघत असतो. त्या सकारात्मक किंवा नकारात्मक दोघेही असतात. तर सकारात्मक ह्या आपल्या प्रगतीसाठी असतात तर नकारात्मक हे आपल्या अधोगतीसाठी असतात. सो निगेटिव्ह गोष्टी काढून टाकायच्या असतात आणि कॉर्ड कटिंगच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीसोबत, एखादी घटनेसोबत किंवा एखादी निर्जीव वस्तूसोबत काही नकारात्मक गोष्टी किंवा ऊर्जा जी जोडली गेलेली असते तर तिला आपण अगदी सहजतेने आपल्या स्वतःच्या आतमध्ये असणाऱ्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण काढू शकतो. प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक विशिष्ट अशी ऊर्जा असते जिला आपण रेकी बोलतो. ठीक आहे. तर तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये अस्तित्वात असणाऱ्या या ऊर्जामधूनच आपल्याला ह्या गोष्टी कट करायच्या आहेत. इथं आता बरेचसे रेकी साधक आहेत, बाकीचे रेकी साधक नाहीत, पण तरीही तुमच्याकडे ही ऊर्जा आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी मी पुढे सांगणार आहे तर त्याने तुमचं स्वतःचं हिलिंग आज होणार आहे. ते त्याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. कारण की जरी तुम्ही रेकी साधक नसलात तरी एंजलची मदत आपण घेतलेली आहे. बघा ही जी लेडी आहे सगळ्यांना दिसते ही इमेज. तर हिच्या हृदयातनं अनेक इथं इमेज अशी दिसत आहेत. भावनिक अनबन किंवा काय गोष्टी असतील नसतील नकारात्मक गोष्टी तर त्याच्यासोबत तिच्या नाळ जोडले गेलेली आहे. जसं एखाद्या गर्भस्थ शिशूच्या आईशी नाळ जोडली जाते आणि त्याच्याद्वारे त्याचं सर्व पोषण होत असतं, तशाच या एनर्जी कॉर्ड असतात. तर त्याने आपली एनर्जी लॉस होत असते किंवा एनर्जी मिळत असते. जेव्हा आपल्यासमोर एखादी हायेस्ट ऊर्जाचा व्यक्ती असला तर आपल्याला वाटतं बघा की यांच्याकडे गेलं ना तर तुम्हाला बघितलं तरी आम्हाला खूप चांगलं वाटतं. असे बोलतो आपण बऱ्याच जणांना की तुमच्याकडे बघूनच खूप ऊर्जा जाणवते. का? कारण की तो व्यक्ती खूप सकारात्मक असतो आणि त्याच्याकडे बघितलं की आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं. पण एखादी लोकांकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे बघूनच खूप निगेटिव्ह वाटायला वाटतं. खूप असं एनर्जी काहीतरी चुकीचं असं घडतं असं वाटतं. तुम्हाला जाणवतं हे तुमचं तुम्हाला जाणवतं. कारण की का तुमच्यामध्ये असलेली ती ऊर्जा तुम्हाला हे संकेत देत असते. तर आपल्याला ह्या संकेतांना ओळखून या निगेटिव्ह गोष्टीची
नाळ तोडायची आहे. दिसतंय तुम्हाला? ह्या महिलेच्या शरीरातनं अनेक कॉर्ड गेलेल्या दिसत आहेत. ठीक आहे. त्यानंतर मेडिटेशन मध्ये आपल्याला काय करायचं सुरुवातीला, जी पण नकारात्मक व्यक्ती असेल आज तुमच्या लाईफमध्ये, जिला तुमच्या एनर्जी जास्त जात असेल, तिला समोर असं इमॅजिन करायचंय. असं दिसतंय इथे 2 नंबरची इमेज मध्ये. असं त्या व्यक्तीला इमॅजिन करायचंय. ह्या कॉर्ड तुम्हाला जोडले गेलेत असं बघायचंय. ओके. त्यानंतर तुमच्या आतूनच एक ऊर्जा बाहेर येईल. त्या ऊर्जेतनं तुम्ही एक तलवार किंवा चाकू ज्याला बोलतो आपण, काहीतरी असं काहीतरी धारदार वस्तू काढायची आहे आतूनच. आणि त्याच्याने तुम्हाला ती कॉर्ड, तुम्ही या ठिकाणी एक कात्री पण घेऊ शकता. जे काही तुम्हाला पाहिजे, ह्या कॉर्ड तुम्हाला काटायच्या आहेत. तर जे काही तुम्हाला त्या क्षणी आठवेल, एक तर कात्री असू शकते, चाकू असू शकतो किंवा तलवार असू शकते. ठीक आहे. तर त्याच्यासोबत जोडले गेलेल्या ह्या कॉर्ड तुम्हाला कट करायच्या आहेत. बेस्ट की तुम्ही कात्री घ्या. ठीक आहे. तलवार चाकू वगैरे जरा वेगळं वाटतं ते. तर कात्रीने तुम्हाला त्याच्यासोबत त्या ज्या पण काही नाळ, ज्या दोऱ्या जोडल्या गेलेल्या आहेत, त्या तुम्हाला कापायच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. हे बघा, ही एक इमेज मध्ये तुम्हाला क्लिअर होईल. हे सगळा कॉर्ड, निगेटिव्ह कॉर्ड जोडले गेले आहेत. म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप असेल, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. इथे आई म्हणजे असंच आहे असं नाही बरं का. त्यानंतर पास्ट काही ट्रोमाज असतील, काही घडून गेले पण ते आठवलं की त्रास होतो. त्यानंतर फॅमिली ड्रामा असेल, जे पण काय आहे, सासू सासरे नणंद जेठ जेठानी कोणासोबत काय असेल ते असू शकतं, बहिणींसोबत आहे, आई वडिलांसोबत आहे, तर ते सगळ्याच ट्रोमा. त्यानंतर स्वतःसोबतच काही एखादी गोष्ट घडली असेल की त्याची भीती मनामध्ये बसली असेल आणि गिल्ट असेल, तर ते पण त्यामध्ये येतं. किंवा भविष्यामध्ये, भविष्याच्या बाबतीत स्ट्रेस आणि फ्युचरच्या बाबतीत ज्या पण काही गोष्टी असतील त्या पण. त्यानंतर तुमच्यामध्ये अँगर असेल तर ती पण एक निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यानंतर निगेटिव्ह थॉट, जो पण विचार करणार तो निगेटिव्हच करणार, है की नाही? असं पण असतं कधी कधी. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा, इथे कशी कात्री दिसते, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला काटायच्या आहेत. त्या मेडिटेशन मध्ये स्वतःच तुम्हाला स्वतः करायचं आहे. मी फक्त तुम्हाला एनर्जी कनेक्ट करून देऊ शकते, बाकी तुमचं इमॅजिन तुम्हाला करायचंय. आणि हे केल्यानंतर तुम्हाला खरंच खूप रिझल्ट छान जाणवणार आहे. ठीक आहे. जितक्या सहजतेने आणि ट्रस्टफुली कराल, की असं काही असतं का मॅडम तुम्ही काही पण सांगताय, असं कराल तर तुम्हाला 0 रिझल्ट येणार आहे. पण तुम्ही विश्वासपूर्वक कराल तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. ठीक आहे. हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला किती रिझल्ट मिळणार आहे. मी फक्त मार्गदर्शन करणार आहे, बाकीचं तुमचं तुम्हाला करायचं आहे. सो स्टार्ट करायचं आता. पॉवरफुल हिलिंग आहे, मॅम, छान मिठाचा आहे. बाउल वगैरे काय घ्यायचं? अं? मिठाचा बाउल वगैरे काय घ्यायचं का? नाही मॅडम, मिठाचं बाउल काही गरज नाहीये. आपण एंजलला हे केलंय ना, कनेक्ट केलंय ना, तर एंजल काय करतील, ती निगेटिव्हिटी स्वतःमध्ये घेऊन ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करून टाकतील. ओके. आपण रेकी हिलिंग मध्ये मिठाचा बाउल वगैरे घेतो, याच्यात गरज नाही. एंजल तुमचे सगळेच कामं करून देतात. एंजलला कॉल करा फक्त. जे एंजल साधक आहेत त्यांनी तर कराच, पण आता असं मी तुम्हाला दिलेत एंजल. चला, जे पेज आहे ते बाजूला ठेवायचंय आता. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. शरीरामध्ये पाण्याची कमी असेल तर पाणी अगोदर पिऊन घ्या. याने सहजतेने सगळ्या क्रिया घडतात. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
हळूवार श्वास सोडायचा आहे. हळूवार दीर्घ श्वास घेताय. हळूवार सोडत आहात. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातनं संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आत येत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासाच्या माध्यमातनं शरीरामध्ये, मनामध्ये किंवा तुमच्या 7 चक्रामध्ये जी पण काही नकारात्मकता असेल ती संपूर्णतः निघून जात आहे. स्वतःचे आभार मानायचे आहे. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या मातापितांची आभारी आहे. माझे आराध्य दैवत, कुलदेवी, कुलगुरू यांची मी आभारी आहे. माझ्या गुरूंची मी आभारी आहे. जे आध्यात्मिक गुरु असतील त्यांचे आभार मानायचे आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी दिव्य एंजल्सची आभारी आहे. ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांची मी आभारी आहे. अनुभव करा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी चमकदार पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमचे क्राऊन चक्र म्हणजे तुमच्या डोक्यामधनं आत हा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये येताना बघायचा आहे. या प्रकाशासोबत तुमचं संपूर्ण शरीर शांत होत आहे, शिथिल होत आहे. तुमच्या पायांकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या पायांमधनं एक मुळारूपी कॉर्ड जमिनीमध्ये कनेक्ट होत आहे. तुमच्या पायातनं मुळे जमिनीकडे रोवली जात आहेत असं तुम्हाला बघायचं आहे. त्याचसोबत तुमचे पाय पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत. तुमचे गुडघे रिलॅक्स होत आहेत. मांड्या पूर्णपणे रिलॅक्स झालेल्या आहेत. तुमचं पोट, ओटीपोट, कमर पूर्णपणे शांत आणि शिथिल झालेलं आहे. तुमची छाती, खांदे आणि हात पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत. एक दिव्य शांतता तुमच्या शरीरामध्ये संचारित होत आहे. तुमची मान पूर्ण रिलॅक्स झालेली आहे. तुमचा चेहरा पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. चेहऱ्यावरती सुंदर स्माइल ठेवायची. एक सुंदर स्माइल तुमच्या चेहऱ्यावरती निर्माण झाली आहे. संपूर्ण शरीर शांत होतंय. अतिशय शांत. आता आपल्याला एक सुंदर अशा हिरव्यागार बागेमध्ये स्वतःला बघायचे आहे. शांत वातावरण, थंड वारा अनुभवायचा आहे. पक्ष्यांचा मधुर आवाज येतोय.
सूर्याची मऊ किरणे तुमच्या संपूर्ण शरीरावरती येत आहेत. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. समोर एक सुंदर प्रकाशाचा मार्ग दिसत आहे. आकाशाच्या दिशेने जाणारा एक सुंदर प्रकाशाचा मार्ग तुम्हाला बघायचा आहे. त्या प्रकाशाच्या मार्गावरती तुम्ही चालत आहात. प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा रस्ता, त्यावरती तुम्ही चालत आहात. प्रत्येक पावलासोबत तुमचं मन हलकं होत आहे. आता समोर एक सुंदर मंदिर दिसत आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिरातून दिव्य प्रकाश बाहेर येत आहे. अतिशय दिव्य प्रकाश त्या मंदिरातून बाहेर येत आहे. तोच तुम्ही त्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेला आहात. आतलं दृश्य तुम्ही बघताय. अतिशय सुंदर मनमोहक आतलं दृश्य आहे. तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानता त्यांची मूर्ती तुम्हाला समोर दिसत आहे. अतिशय सुंदर मनमोहक मूर्ती समोर आहे. तुम्ही मंदिराच्या आत प्रवेश करत आहात. त्या मूर्तीकडे बघता तुम्ही त्यांना प्रणाम केलेला आहे, नमस्कार करत आहात. तोच त्या मूर्तीमधनं एक उच्च आत्मरूप ऊर्जा तिथे प्रकट झालेली आहे. समोर तुमचे उच्च आत्मरूप तिथे उभे तुम्हाला दिसत आहे. अत्यंत प्रेमळ, अत्यंत शांत, अत्यंत प्रकाशमय असं हे ऊर्जा स्वरूप आहे. तो प्रकाश तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे. तो प्रकाश तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे. तुम्ही तुमच्या हृदयाभोवती ऊर्जा पाहू लागला आहात. स्वतःच्याच शरीरामधनं एक दिव्य ऊर्जा बाहेर पडत आहे. तुमचं संपूर्ण शरीर पूर्णपणे प्रकाशमय झालेलं आहे. आता त्या ईश्वर गुरूंच्या साक्षीने, त्या ऊर्जेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील डीप हिलिंग अनुभवायची आहे. दिव्य एंजल्स तुमच्या सोबत आहेत. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सोबत आहे. आता तुमच्या समोर ती व्यक्ती, ती घटना आठवायची आहे, जिला तुम्हाला आज सोडायचं आहे. ते शब्द सोडायचे आहेत, ती भावना सोडायची आहे, ती नकारात्मकता आज तुम्हाला सोडायची आहे. ती आज समोर आठवायची आहे. आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी सहजतेने आठवायचंय. कुठलीही जबरदस्ती करू नका. ती व्यक्ती आणि ती घटना हळुवारपणे अगदी सहजतेने आठवायची आहे. जे काही समोर येत आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. ज्या पण काही घटना झालेल्या आहेत, शब्द असतील, ऊर्जा असतील, त्या आठवायच्या आहेत.
असू शकतं त्या प्रसंगासाठी तुम्ही स्वतः जबाबदार नाही किंवा ती व्यक्तीही जबाबदार नाही. असू शकतं वेळ प्रसंग चुकीचा असेल, सिच्युएशन तशी झाली असेल, म्हणून या गोष्टी घडल्यात. अगदी मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करायचंय. अगदी सहजतेने त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. ज्या पण काही गोष्टी घडल्यात त्यासाठी मी तुला माफ केलेलं आहे. आणि तुम्हाला देखील त्यांची माफी मागायची आहे. असू शकतं तुमची चुकी असेल, तर त्यासाठी तुम्ही त्यांची माफी मागायची आहे. त्या व्यक्तीने किंवा त्या परिस्थितीने तुम्हाला माफ केलेलं आहे. पूर्णपणे माफ केलेलं आहे आणि ती व्यक्ती देखील तुमची माफी मागत आहे. ती व्यक्ती देखील तुमची माफी मागत आहे. आता तुम्हाला देखील त्यांना मोठ्या मनाने माफ करायचं आहे. या माफीसोबत तुमच्या समोर नकारात्मक कॉड हळूहळू निघून जाणार आहेत. आता तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या दरम्यान एक प्रकाशाचा कॉड दिसत आहे. एक प्रकाश रूपी नाळ तुमची जोडली गेली आहे. ती तुम्हाला दिसत आहे. तुमच्या हृदयाकडे, पोटाकडे किंवा घशाकडे कुठेही कॉड असू शकते. त्याकडे बघायचं आहे. तुमच्या शरीरात कुठे तुम्हाला भारीपण जाणवतंय, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथून निघणारी ही कॉड समोरच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये जोडली गेलेली आहे. असं ऊर्जारूपी तुम्हाला बघायचं आहे. आणि त्या कॉर्डमधनं तुमची ऊर्जा वाहत आहे. त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीची ऊर्जा तुमच्या आतमध्ये येत आहे. याच त्या नाळेमुळे, याच कॉर्ड सोबत तुमच्या ऊर्जा एकमेकांसोबत एक्सचेंज होत आहेत. याच नाळेमुळे तुमची नकारात्मक ऊर्जा एकमेकांकडे प्रवाहित होत आहे. आता मनात पुन्हा एकदा बोलायचं आहे, मी तुला माफ करतो किंवा मी तुला माफ करते. मी स्वतःला देखील माफ करते. आणि आजपासून मी तुला प्रेमाने मुक्त करत आहे. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या या भावना मी प्रेमाने मुक्त करत आहे. आता तुमच्या डोक्यावरनं एक सुवर्ण प्रकाश खाली येताना बघायचा आहे. तुमचे आराध्य गुरु, तुमचे एंजल्स अवतीभोवती उपस्थित आहेत. त्यांच्या आशीर्वादाने एक सुवर्ण प्रकाश तुमच्या डोक्यामधनं तुमच्या संपूर्ण शरीराकडे येताना बघायचा आहे. तुमच्या हातात प्रकाशाची एक सुवर्ण तलवार किंवा एक सुवर्ण कात्री आहे. तुमच्या हातामध्ये तुमच्या एंजल्सने किंवा तुमच्या आराध्य गुरूंनी एक सुवर्ण तलवार दिलेली आहे. ही तलवार प्रेमाची आहे, मुक्ततेची आहे, उपचारासाठी आहे. आता तुम्ही ती तलवार हातात घेऊन सज्ज झाला आहात. 3 तुम्ही ते तलवार हातात घेऊन सज्ज झाला आहात. तुम्ही पूर्णपणे माफ केले समोरच्याला. 2 तुम्ही पूर्णपणे माफ केलंय. 1 आणि आता ही कॉर्ड तुम्हाला कट करायची आहे. हळूवार प्रेमपूर्वक तुम्ही ही कॉर्ड कट करत आहात. कट करत आहात. आणि आता ही कॉर्ड पूर्णपणे कट झालेली आहे. कॉर्ड कट होताच एक सुवर्ण प्रकाश सर्वत्र
सर्वत्र पसरला आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त हा सुवर्ण प्रकाश तुम्ही अनुभवत आहात. एक मुक्ततेची भावना तुमच्यामध्ये एक स्वीकार होत आहे. तुम्ही मुक्त झाला आहात. खूप हलकं वाटत आहे तुम्हाला. खूप रिलॅक्स झालेले आहात तुम्ही. तुमची हरवलेली ऊर्जा परत येत आहे. ब्रह्मांडातनं सर्वत्र तुमच्याकडे फक्त आणि फक्त तुमची हरवलेली ऊर्जा परत येत आहे. तुम्ही पुन्हा एकदा नव्याने पूर्णपणे ऊर्जावान झाला आहात. ऊर्जावान झाला आहात. प्रकाशाच्या रूपात, शक्तीच्या रूपात, आत्मविश्वासाच्या रूपात तुम्ही ऊर्जावान झाला आहात. मनात म्हणायचं आहे, मी माझी ऊर्जा परत घेत आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने, एंजल्सच्या मदतीने मी माझी ऊर्जा परत घेत आहे. मी पूर्ण आहे, मी मुक्त आहे, मी सुरक्षित आहे. आता ज्या ज्या लोकांशी, घटनांशी, दुःखांशी, भीतींशी, अपराधीपणांशी तुम्ही जोडलेले होतात, ते सर्व कॉर्ड्स स्वतः प्रकाशामध्ये विरघळत आहेत. ते सर्व नकारात्मकता पूर्णपणे प्रकाशामध्ये विरघळत आहेत आणि ते व्यक्ती देखील पूर्णपणे स्वतंत्र झाले आहेत. पुन्हा तुमच्याकडे लक्ष आणायचं आहे. तुमचं संपूर्ण शरीर सुवर्ण प्रकाशाने भरत आहे. सुवर्ण प्रकाशाने भरत आहे. लख्खने चमकदार होत आहे. तुमचं हृदय बघा पूर्णपणे फुलून आलं आहे. भावनेने परिपूर्ण झालंय. तुमचं मन भरून आलंय. तुमचा आत्मा मुक्त आहे. आता स्वतःला 6 महिन्यानंतर बघायचंय. तुम्ही 6 महिन्यानंतर खूप आनंदी झाला आहात. तुम्हाला हवे असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही प्राप्त केल्या आहेत. तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आणि दिव्य प्रेमाची ऊर्जा आलेली आहे. बघायचंय तुम्हाला. अगदी आनंदी भावना, हसतमुख, शांत आणि आत्मविश्वासाने तुम्ही मुक्त झाला आहात. स्वतःला म्हणायचंय, मी मुक्त आहे, मी आनंदी आहे, मी स्वतःवरती प्रेम करत आहे, मी शांत आहे, मी योग्य आहे. आता हळूहळू लक्ष श्वासांकडे आणायचं आहे. शरीराकडे परत एकदा लक्ष आणायचं आहे. आपल्या पायांकडे बघायचंय, हातांकडे बघायचंय, ऊर्जेचा अनुभव घ्यायचाय. हळूवार परत यायचंय. मनात म्हणायचंय, आज मी जे सोडले आहे ते पुन्हा उचलणार नाही, पुन्हा आठवणार नाही. मी नवीन सुरुवात स्वीकारत आहे. आज मी जे काही सोडलं आहे ते पुन्हा कधीच उचलणार नाही. मी नवीन सुरुवात करत आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. चेहऱ्यावरती सगळ्यांनी सुंदर स्माइल आणायची आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि जोरात श्वास सोडत हळूवार तुमचे डोळे उघडायचे आहेत. दोघं हात रब करायचे आहेत. तुम्ही आता इतके हलके, अधिक मुक्त आणि अधिक शक्तिशाली झाला आहात. खूप सुंदर अनुभव तुम्ही घेतलाय. अतिशय छान. सर्वांनी पाणी प्यायचंय. स्वतःचे आभार मानायचे, ईश्वर गुरूंचे आभार मानायचे आणि दिव्य एंजल्सचे आभार मानायचे.
गायत्री मॅडम, कसा होता अनुभव? गायत्री मॅडम, पाणी भरपूर पित जा तुम्ही. ठीक आहे. बोला, कसा होता अनुभव? माईक ऑन करायचा आहे. माईक ऑन करा. होत नाहीये. ते माईकचं सिम्बॉल ना, त्याच्यावरती बोट ठेवा ना. ठीक आहे, चला, हरकत नाही. तुमच्या ऍप मध्ये सेटिंग नसेल तशी बहुतेक. मनीषा मॅडम, हळूवार परत यायचंय. मनीषा मॅडम, मनीषा भोसले, हळूवार परत यायचंय. स्वतःचे आभार मानायचेत, आई वडिलांचे आभार मानायचेत, एंजल्सचे आभार मानायचेत. पाणी पिऊन घ्या मनीषा मॅडम. हळूवार हळूवार, लगेच उठायचं नाही. पाणी नसेल तर तसं बसा थोडा वेळ, लगेच उठायचं नाही. रिलॅक्स. रिलॅक्स, सगळ्यांनी रिलॅक्स व्हायचंय. ओके. सुशीला मॅम, कसा होता तुमचा आजचा अनुभव? मला गोल्डन प्रकाश दिसला मॅडम. म्हणाले तुमच्या सोबत गोल्डन प्रकाश आलेला आहे, तर गोल्डन प्रकाश दिसला आणि एकदम रिलॅक्स वाटलं. छान, खूप छान. आश्रमवरनं कधी आलात तुम्ही रिटर्न? हा मॅडम, आश्रमवरनं रिटर्न कधी आलात? आश्रमातून 15 दिवस झाले मॅडम. ओके ओके, ठीक आहे, चला, छान. तब्येत ठीक आहे ना? नाही मॅडम. चला, खूप छान. रेवती मॅडम, तब्येत ठीक नाहीये का? नाही, आहे ठीक. ते प्रवासातून जरा गावावरून आले ना 2 तास झाले आता. थोडं ओके. हा हा. आल्यानंतर पण छान झालं मेडिटेशन. रिलॅक्स वाटतंय थोडं आता. ते झोप येत होती, झोप पूर्ण झाल्यामुळे. हम्म. ठीक आहे, चला, छान, थँक्यू. नवीन मेंबर्सने आपला अनुभव शेअर करा, ज्यांनी फर्स्ट टाइम हे मेडिटेशन केलं. काय होता तुमचा अनुभव? आम्ही करत राहतो कॉर्ड कटिंगचं मेडिटेशन, तुम्ही नाही करत. सुजाता मॅडम, फर्स्ट टाइम केला? बरं, काय होता आजचा अनुभव? कॉर्ड कटिंग करता आली का प्रत्येकाला? आली ना? साक्षी मॅडमने केली, बघितली मी. गायत्री मॅडमची एनर्जी डाऊन असते जरा. पाणी भरपूर पित जा गायत्री मॅडम. सुजाता मॅडम, कॅमेरा तुमचं हे चालू नाही होते का माईक? सेटिंग शिकून घ्या जरा झूमची, इथून पुढे प्रॅक्टिस करण्यासाठी. माईक वरती बोट ठेवा आणि तेव्हा ते माईकचं सिम्बॉल दिसतंय ना, त्याच्यावरती टच केलं तर ते माईक तुमचा चालू होतो. तुम्ही दोघींनी काय करा, जरा तुमचं झूम रिफ्रेश करून सेटिंग चालू करून घ्या पोरांकडनं. ठीक आहे, चला. राजेश्री गुजर मॅडम. अरे, आय एम सॉरी, ऍक्च्युली माझ्याकडनंच तुमच्या सगळ्यांचे माईक बंद आहेत. एक्स्ट्रीमली सॉरी. खूप हलकं वाटलं. डोकं जरा जड झालं. कॉर्ड कटिंग करता आली?
हो हो Yes. ठीक आहे, स्लोली करायची. जेव्हा जेव्हा आठवतं मागच्या गोष्टी आठवतात तेव्हा तेव्हा हे मेडिटेशन करायचं. चला सुशीला मॅडम, खूप खूप छान. क्रिस्टलमुळे का रेमेडीजमुळे? क्रिस्टल पण आणि रेमेडीज पण. क्रिस्टलचं तर काही करता नाही आलं मॅडम तिथे. चला खूप छान, खरंच ऐकून खूप छान वाटलं. बाकीच्या पण धन्यवाद करत मॅडम राहा सगळ्या तुम्हाला गोष्टी. थँक्यू सो मच. हो हो मनापासून प्रार्थना केली होती तुमच्यासाठी, कारण की ठीक आहे चला, बाकी गोष्टी पर्सनल आहेत. हो हो करत राहा. त्या रेमेडी पण करत राहा आणि क्रिस्टलचं मॅनिफेस्टेशन पण करा. हातात हातात घेऊन बोला क्रिस्टल. क्रिस्टल हातात ओके घेऊन ओके मॅडम. अफर्मेशन बोला. अजून खूप छान होणार आहे, खूप ओके सुंदर. जे जे पाहिजे ना ते सगळं मिळणार आहे तुम्हाला. कारण की तुम्ही ओके एवढे भरभरून थँक्यू. मला आशीर्वाद दिलेत, तर तुम्हाला तेवढं रिटर्न मिळणारच हो आहे ना हो मॅडम. हो मॅडम, तुमच्यासाठी खूप समाधी मंदिरात प्रार्थना केली होती. पण झालं थँक्यू का सो मच. तेवढं? झालं 40 तेव्हाच झालं. झालं. हा, झाली होती. आता नंतर आहे बघा, नंतर परत बॅच आहे तेव्हा परत सांगेल तुम्हाला. बरं बरं ठीक हा, आहे. ठीक आहे, सो चला मच छान. थँक्यू. येस, थँक्स टू यू मॅम. वेलकम. आता बघा बरं गायत्री मॅडम, होतंय का तुमचं हे चालू? हो मॅडम होतंय. हा, तेव्हा येते माझ्याकडनं आवाज? सेटिंग. हा, येतोय. ओके. छान होतं. मी ऍक्च्युली फर्स्ट टाइमच केलेलं हे कॉर्ड कटिंगचं. माझ्यासाठी हम्म. नवीन होतं ऍक्च्युली. पण छान वाटलं, ना हलकं वाटलं सगळं. तुम्ही ना बॉक्स ब्रिथिंगची प्रॅक्टिस भरपूर करा मॅम. तुमची म्हणजे क्लिनिंग अजून चांगली क्लिनिंगच होते. तुम्ही अजून फर्स्ट स्टेज मध्येच आहात. ठीक आहे, ते मला फील ओके. होतंय की फर्स्ट स्टेज मध्ये ठीक आहात. थोडा एखाद्याला वेळ लागतो, तर बॉक्स ब्रिथिंग जास्तीत जास्त करा. ओके. ठीक आहे, आणि ठीक पाणी आहे भरपूर चालेल. पाणी प्यायचं आणि म्हणजे बॉक्स ब्रिथिंगला बसायचं. दुपारी जेव्हा वेळ मिळतो दुपारी करा, रात्री करा, सकाळी तर सकाळी तर आपली प्रॅक्टिस होतेच आहे. ओके हा, चालेल. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. असं काही थँक्यू जाणवलं मॅम. मॅडम तुम्हाला गायत्री मॅडम की तुमच्या अवतीभोवती काहीतरी आहे, एनर्जी? ज्यावेळी तुम्ही बोलत होता ना सूर्याची किरणं येत आहेत करून, त्या हा, टायमाला मला असं सगळं पूर्ण सोनेरी सोनेरी असं वाटत होतं पूर्ण. ओके ओके, ठीक आहे, चला पूर्ण छान. असं गोल्डन वाटत होतं. मॅडम थँक्यू मी सो करताना मच. मला जांभळ्या खूप येतात करताना. हा, त्याच्यामुळेच मी नोटीस केलं की निगेटिव्ह अजून क्लिनिंग चालू आहे तुमची. होतील हळूहळू. सुरुवातील फर्स्ट स्टेज मध्ये जांभळा येणं, या गोष्टी होतात, हा. नॉर्मल आहे. निगेटिव्हिटी, ओके ठीक उलट आहे चालेल. त्याने निगेटिव्हिटी निघते, हे त्याचं साईन असतं. जांभळा येणं चांगलं असतं. आली तरी तो कोणी हे आतल्या आत हे करण्याचा प्रयत्न नाही करायचा. ठीक आहे. ठीक आहे चालेल. येस. हा, सुजाता मॅडम, आता करा बरं माईक तुमचा. बद्दल सांगतो मॅडम. छान अनुभव होता मॅडम माझा. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हटलं ना प्रकाश पडत आहे, तर आमच्या अंगणात आंब्याचं झाड आहे आणि तिथे आम्ही म्हणजे महादेवाची पिंड वगैरे ठेवलेली आहे. तर मला एकदम तो असं त्या पानांमधून एवढा छान असा प्रकाश माझ्या अंगावर पडत आहे असं दिसलं. छान. आणि मला काय होतं ना मधात, असं मी पूर्ण ते तुम्ही जे सांगता ते करत असते आणि मधातच काही क्षणासाठी दुसरेच विचार येऊन जातात. सुरुवातीला आणि मॅडम होतात, परत होत. परत मी तुमच्याशी कनेक्ट व्हायला लागते, असं होऊन हम्म. जातं. हरकत नाही. म्हणजे ते सुरुवात आहे तरी त्या मानाने चांगलं करताय तुम्ही. म्हणजे काही न करता तुम्ही इतकं सुंदर करताय, सगळे जे पण नवीन आहेत. आणि तुमचे कॅमेरा ऑन असल्यामुळे मला कळतं की एनर्जी किती कनेक्ट होते. चांगलं, तुमची लवकर खूप चांगली ग्रोथ होणार आहे. साक्षी मॅडम झाल्या, गायत्री मॅडम, परत तुम्ही. थँक्यू मॅडम, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. छान. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरच प्राप्त हो. नेहमीच मी जेव्हा जेव्हा मला दिसतात तेव्हा तेव्हा मी प्रार्थना करत राहते. इव्हन की तुमचं कॉन्टॅक्टला जरी बघितलं तरी ती ब्लेसिंग असतातच. जेव्हा आपण आशीर्वाद देतो ना तेव्हा मल्टिप्लाय करून आपल्याला मिळतात. कोणालाही आशीर्वादच द्यायचे. बदुवा दिली तर ती पण रिटर्न मिळते, म्हणून ते द्यायची नाही. हेच आम्ही ना आमचे सिनियर लोकांकडनं शिकलो. हंकारे सर, मावशी, या सुचले मॅम, खूप म्हणजे कधीच त्यांच्या मनात काही येत नाही. खूप आशीर्वाद देतात, खूप. है ना हंकारे सर, मावशी?
खूप आशीर्वाद म्हणजे आणि तेवढं रिटर्न मिळतं. आपण तेच शिकावं, की आपले आई वडील पण आधी तेच म्हणत होते, की दिल्याने वाढतं, दिल्याने वाढतं. मग तुम्ही चांगलं देणार तर चांगलं मिळणार, चुकीचं देणार तर चुकीचं मिळणार. एक दिवस चुकीचं घडतं म्हणजे घडतं, त्याला कोणीच नाही वाचू शकत. सो काय चांगलं करता येतं ते आपण बघायचं. आणि जरी झालं चुकून तरी त्याची माफी मागून टाकायची लगेच. कॉर्ड कट करायची. तुम्हाला कॉर्ड कटची अजून एक सिंपल टेक्निक सांगते मी इन्स्टंट. जर चुकीचा विचार आला मनामध्ये, चुकीची काही गोष्ट बोलली गेली किंवा काही झालं ना, तर काय बोलायचं? हा हात आहे, या हाताला आपण तलवार समजायचं आणि उजव्या हात हातात घ्यायचा, उजव्या हाताने अशी बाजू ही करायची. कट, कट, कट. त्यानंतर डाव्या हाताने डिलेट, डिलेट, डिलेट. निगेटिव्ह विचार आला तर याला बोलतात की इन्स्टंट कॉर्ड कटिंग. म्हणजे निगेटिव्ह विचार आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जायच्या अगोदरच त्याला काढून टाकणं. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही करा. जेव्हा पण निगेटिव्ह विचार येतोय, काहीतरी वाटतंय चुकीचं, जस्ट हे तुम्हाला लक्षात येईल. आता इथून पुढे तुम्हाला येत असेल, अगोदर नसेल येत, पण आता कळत असेल की काय चुकीचं किंवा काय बरोबर आहे. बरोबर ना दीप्ती मॅडम? तर जेव्हा जेव्हा असं वाटतं तेव्हा कॉर्ड कट करत चला. ठीक आहे, चला. सर बोलायचंय का? अंगारे सर, कसा होता तुमचा अनुभव? मॅडम, अनुभव खूप चांगला होता. कारण असं वाटलं होतं की आपण जेव्हा प्रकाशाकडे चाललो होतो तेव्हा खरोखर मला प्रकाश दिसत होता, प्रकाशाची वाट दिसत होती. आणि जसं मंदिर बोलला, त्या मंदिर पण त्या ठिकाणी अचानक टेकडीवर मंदिर उभं राहिलं. आणि त्या मंदिरामध्ये माझे जे आराध्य दैवत होते, ते आराध्य दैवताचं तिथं मूर्ती उभी होती. आणि त्या मूर्तीमधून जसा प्रकाश दोन वेळाला, चमचम असा प्रकाश दोन वेळा आला आणि तो प्रकाश माझ्या हृदयामध्ये घुसला. असं दोन वेळा झालं. आणि अतिशय प्रकाशमान अशा प्रकारचा मला अनुभव आता आलेला आहे. नंतर म्हणजे सगळेच चांगल्या प्रकारचे अनुभव मला या मेडिटेशन मध्ये आलेले आहेत. छान, खूप छान सर. थँक्यू सो मच. बघा आणि जेव्हा येस बोला. असे अनुभव मला आतापर्यंत नव्हता कधी आला, पण आता या मेडिटेशनला अनुभव खूप अतिशय आपुलकीनं अशा प्रकारचा अनुभव मला आलेला आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. बघा Thank you. जेव्हा आपले प्रॅक्टिस जास्त आत्मानमस्ते. होते ना, आत्मनमस्ते, तेव्हा असे अनुभव येतात आपल्याला. जेव्हा आपण ऍडव्हान्स यांची लेवल ऑलरेडी हाय खूप, ते भरपूर मेडिटेशन करतात आणि खूप वर्षापासून त्यांचा रेकी, एंजल, क्रिस्टल सगळं काही झालंय. रेमेडीजचे कोर्सेस झालेत भरपूर, माझ्याकडे भरपूर आधीपासून आहेत ते सर. आणि त्यांनी दुसरे अनेक कोर्सेस पण केले दुसऱ्या गुरूंकडे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांची ऊर्जा खूप छान आहे. जेव्हा तुम्ही या लेवलला पोहोचून जातात तेव्हा तुम्हाला सगळ्यांना, जे नवीन आहेत त्यांना सगळ्यांना या ऊर्जा जाणवतील, या गोष्टी नक्की तुम्हाला याचा अनुभव होणार. ठीक आहे, सो येस साक्षी मॅम, तुमचा अनुभव आपण नंतर घेऊयात. चालेल, चला. थँक्यू सो मच. जे आपण कॉर्ड तुम्हाला असं वाटतंय कनेक्ट होत आहे असं काय वाटतं, तेव्हा हे जे आहे ना, तुम्हाला याची प्लेलिस्ट मी तुम्हाला देऊन टाकेल. जेव्हा आपले मेडिटेशन अजून एक दोन घेऊयात आपण. तसं तर मी फक्त 6 दिवसाची कमिटमेंट होती, पण मला वाटतंय की अजून गरज आहे तुम्हाला सगळ्यांना. सो फक्त तुमच्यासाठी मी घेतेय. तर अजून एक दोन घेऊयात आपण. एखादी बेसिक चक्रांचं घेऊयात. चक्रांची माहिती देईल तुम्हाला बेसिक मी. ऍडव्हान्स तर नाही देऊ शकत कारण की ते खूप मोठं आहे, त्याला खूप सेशन लागून जातील. बेसिक चक्रांची माहिती देईल आणि चक्रांचं पण एक मेडिटेशन घेऊ आपण. ठीक आहे, चला. थँक्यू सो मच. इतक्या वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मी अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. Thank you so भेटूया much, उद्या ma'am. पुन्हा Thank या you so much. ऊर्जेसोबत. आत्मा नमस्ते सगळ्यांना.